जावई बापू हे घे 50 आहे. 50 आहेत. बाकीचे 1.5 लाख तासाभरात देतो. तासाभर का? बर. हा पप्पा, हा दिलेत ना 50. अहो लाख नाही हो, 50,000 दिलेत फक्त. नाही बाकीचे राहिलेले 1.5 लाख देणार आहेत ना तासाभरात. म्हणत होतो ना मी, चांगली माणसं आहेत ती. पप्पा मी आता माझा पाहुणचार एन्जॉय करू का? हा थँक्यू. माफ करा सासरे बुवा, माझे पप्पा आहेत ना, वडील आहेत ते माझे. नाही आपल्या वडीलधारी माणसांना असं सोडून जाऊ शकत नाही ना आपण. बरं जावई बापू, जेवणाला काय बेत करायला सांगूया? जेवण पुरणपोळी. पुरणपोळी? हा आपण दाजी मग लतिका बिझी होऊन जाईल ना. बिझी होईल लतिका. मग खीर चालेल ना मला, पण साजूक तूप टाका बरं का. आणि भजी तर पाहिजेच, म्हणजे मला लागतीलच. कसं जरा पावसाळी वातावरण आहे ना, खावीशी वाटतात भजी. आणि त्याच्याबरोबर कुरड्या गिरड्या करा बरं का, अशा कुरुम कुरुम कुरकुरी त्याच्या कडकपड तोडायला मस्त वाटतात. आत्याबाई काय शोधताय? तू काय करते चोरून? चोरून कशाला? मशीन मधून कपडे काढायची कसली आली चोरी? तुम्ही काय शोधताय चोरून? ए काही पण नाही. तुझी ती बहीण गेली का घरी? नाही की इथंच. मग तुझे आई बाबा आले का घरी? ते आले की सांगन की तुम्हाला. मग आता ती आहे तुझी बहीण, तर तिच्यासाठी काहीतरी खायला प्यायला बनव. ते कपडे आहेत ते वाळत घाल, ओटा धुवून घे, कोथिंबीर हे करून घे. काय बघती का चोरून? हा हॅलो अभ्या, झाली बघ व्यवस्था झाली. मिळाले पैसे. ये लवकर. महाबेच आई काय करते? मी हे जास्वंद गणपतीसाठी कुठे जास्वंद दिसते. बरं बरं. तर आमच्या घरी आमच्या आईचंच राज्य चालतं. हो, ती म्हणेल ती पूर्व दिशा असते बा. ए बायको इकडे ना, इकडे 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 इकडे. अगं तुला पण समजलं पाहिजे आपलं सासर बद्दल. अहो मला स्वयंपाक आहे, मी आलेच. अगं आई साहेब करतील ना. सगळं तिच्या एकटीवर पडल ना, म्हणून. ते तू बस ना, मी जाते. नाही नाही नको, तुम्ही बसा आणि बोला ना, मी आलेच. आले. ए साली आधी घरवाली, बस 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 बस. हो कुठं होतो मी? ते तुमच्या आईचं. नाही ते झालं. मग आता पप्पाचं सांगा. हा, तर आमचे पप्पा, त्यांना व्यवहारातलं सगळं कळतं. म्हणजे माझा सगळा पगार मी त्यांच्याकडेच देतो. ते म्हणतील ती पूर्व दिशा असते. तुम्ही तर म्हणले की आई म्हणाल ती पूर्व दिशा. नाही, पैशांच्या व्यवहारात ते म्हणतील ती पूर्व दिशा असते. हा सास, म्हणजे सगळं त्यांना कळतं ना, त्यांचं ऐकावंच लागतं. लहान आहे ना मी अजून. जा बाई बाप. हा, वय काय हो तुमचं? फक्त 34. 34?
अहो या वयात मला 4 लेकरं होती. नाही मला पण होतील ना. हा पण जरा उशिरा होतील. पण 4 नाही बो, एकच मूल परवडल. मूल म्हणजे मुलगा. आमचे पप्पा म्हणतात एकच मुलगा चांगला, एक मूल एक चूल. 1 तास होत आला नाही, उरलेले पैसे द्यायचे राहिलेत ना. हा हा मिळतील ना, मिळतील मिळतील. नाही 10 मिनिटं राहिलीत फक्त. वेळेवर येतील ना पैसे. येतात, तुम्ही नका काळजी करू. कुठे गेली आमची? तुमच्या सदरातले पैसे घेऊन बाहेर गेल्या कुठेतरी. सत्र्यातले पैसे आपण कुठे गेले काही सांगितलं असेल ना. सोनबाई काय विचार राहिलो मी? कसं आहे ना आप्पा, मी गप्प राहिलेलंच बरं. उगं माय तोंडून काहीतरी बाहेर पडन आणि आतेबाईंना कळलं तर माझा जीवच घेतील त्या. म्हणजे नका ना मला विचारू आप्पा. काय होतं ना, मी बोलले ना की मग माझं तोंड दिसतं. आता सांगता का? बर, पण मग तुम्ही आधी तुमच्या दोन्ही पोरांची शपथ घ्या का माझं नाव मध्ये येणार नाही म्हणून. आपण झालं तरी काय असं? आगळीकच झालीये. म्हणजे तुम्ही आधी शपथ घ्या. बरं घेतली. हा बापूने दिलेले पैसे घेऊन ना ठीक याने केलाय पोबारा. अहो गेला ना पळून पैसे घेऊन. अरे देवा. हे घे, मोजून घे. तू मोजलेत ना? हो मी मोजले, पण काय एका दुसरं काय कमी जास्त असेल तर राडा घालेल ना तो दुर्योधन. तो गायब झाला हे मला माहिती होतं, पण मला वाटलं पैसे दिले त्याने आब्याला. कसलं काय? तरी मी घरात सगळ्यांना विचारित हो. तर नाही ते भाऊजींचं लोनचं पण झालं नाही ना आप्पा. आत्याबाई तर दागिने विकायला चालल्या होत्या. नाही घेतले नाहीत भाऊजींनी. आता 2 लाख रुपये जमा झालेत भाऊजींकडनं, पण तरी बाकीचे पैसे कसे होणार? तुम्ही सांगा आप्पा, आपल्याला तिचं लग्न कसं व्हायचं? पैशासाठी करायला तयार झालता की नाही तो सज्जन? पण आता पैसेच नाहीत म्हणल्यावर आता मोडणार. आप्पा मला काय वाटतं ना, तुमचंच बरोबर होतं. तुमचं ऐकलं असतं ना, हे आत्याबाई उगा फुस लावतात भाऊजींना. बापूंकडनं पैसे घेतलेच नसते तर बरं झालं असतं नाही का? तर हे सगळं केवढ्यात पडन आपल्याला. अरे एवढं सगळं घडतंय घरात आणि मला पत्त्याच नाही. आत्याबाईंनीच पट्टी पडवली ना भाऊजींना, का तुम्हाला सांगायचं नाही म्हणून. मला तर बिलकुल पटलं नाही आप्पा. आता तुम्ही काय परखे आहात होय? तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ना. आत्याबाईंना नेहमीच असं करतात. पोराला पाठीशी घालावं पण म्हणून किती. तुमचं ना अगदी करेक्ट आहे. ते स्पोर्ट्स अकॅडमी काही होणार नाही त्याच्यानी. भीक लागायचे डोळे आहेत नुसते. सोनबाई, यातला एक शब्द जरी खोटा निघाला ना तर गाठ माझ्याशी आहे, ध्यानात ठेवा. मोठं काहीच नाही आप्पा, पण तरी माझं नाव घेऊ नका बरं. काय आत्याबाई वरातच काढतील नाही तर माझी.
अहो मगतपासून 3-4 वेळा कॉल आलाय पप्पांचा. त्यांना सांगू काय म्हणून उचललाच नाहीये फोन. जाम चिडतील हो माझ्यावरती. तुम्ही काय ते फायनल सांगा कधी देणार आहेत पैसे म्हणून. अहो तुम्ही त्यांना सांगा ना पैसे मिळाले म्हणून. तसं बी आज कन्फर्म मिळणारच आहेत ना. अहो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आज द्या पैसे, नाही तर लग्नाच्या आदल्या रात्री द्या पैसे. तुम्हाला आमच्या पप्पांचा स्वभाव माहिती नाही. त्यात तुम्ही सांगितलंय त्यांना आज देणार आहेत पैसे म्हणून, आणि जर तुम्ही वेळेवर पैसे दिले नाहीत ना तर त्यांना लय वाईट वाटेल हो. नाही जावई बापू, असं नाही होणार. तेच म्हणतोय मी, लग्नाच्या आधी कशाला दुखवा दुखवी ना. खरंय तुमचं, पण तुम्ही नका काळजी करू. हे बघा आला त्यांचा फोन. हा पप्पा. हा मी येतोय आता. दिलेत ना 50,000. हा देतील म्हणतात ते 1.5 लाख. हा हे काय इथंच उभे आहेत ते. हा पप्पा. हा ठीक आहे येतो मी. काय झालं? काय म्हणले काय ते? चिडले काय आमच्यावर? रागावले? ते म्हणले पुढच्या 15 मिनिटात जर नाही मिळाले पैसे तर निघ तिथून. बापू बापू काय होतंय? मी एक पाणी काय झालं? बापू काय होतंय? नाथा काय झालं? सूर्य बापू काय होतंय? नाथा काय झालं? अहो, काय झालं? हे नाही, कोरड कोरड पडली कशाला? अहो अशी कशी पडली कोरड घशाला? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? नाही म्हणजे टेन्शन घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला माहित नाही पप्पांचा स्वभाव. तुम्ही काळजी नका करू. तुमचे सगळे पैसे आज मिळतील. मी मिळवून देईन. जा घाल जा त्या मड्यावर त्याच्या. आई अरे नाहीतर काय, एवढी सोन्यासारखी पोर मिळते तरी पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, हे पाहिजे. काय तू आप्पांना काही सांगू नको. नाही रे बाबा, मग तू होय पुढं, मी येते चालत. हा. चल. तर नेमका हॅलो, कुठं आहेस? येतोय. पैसे झाली व्यवस्था. किती वेळ लागल? पळून नाही चाललोय, येतोय ना. जायचंय तर जा, बरंच होईल. ए? नाही काही नाही, थँक्यू. हिला ती जरा येडीबिडी आहे काय? पळून जा. तू जा पहिला, दे त्याला पैसे. मी येते हा मागून. जा. अयो, आता हे कशाला फोन करतायत? हॅलो. हा काय? नाही इथेच आहे की. हे काय गणपतीसाठी जास्वंद बघत होते, आहे का? अहो आले 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 आलेच. अरे देवा, हे का चिडलेत आता? पाच मिनिटात मिळतील पैसे तुमचे. जावई बापू बसा ना तुम्ही. नाही तुम्ही बसा, मी तरी अजून बरा आहे. नाही मी बी बरा आहे. बसा बसा तुम्ही बसा. या या. वा वा वा, आले का? कमून आले जणू. आहा ते जरा सुनबाई, पाय घाडा घालाय आपल्या सासूबाईंसाठी. काय झालं आप्पा, तुम्ही काय चिडलायत का? क्या बसाव तुम्ही, मध्ये मध्ये बोलू नका. झालंय काय? काय हो, दिले का पैसे? बापूंना ना. बापूला नाही, आभ्याला.
अभ्याला मी का देईल पैसे? बापूंला द्यायला आत्याचं तू देईल की? देईन, उडून देईन, कसा देईन? विक्या झालाय फरार पैसे घेऊन, माहिती आहे ना? तुम्हाला कोणी सांगितलं? मी विचारतो ते खरं आहे का? आपण बोलू. बोलू? काय बोलू? काय बोलायला शिल्लक आहे तुमच्याकडं? आता का थोबाड शिवलंय तुमचं? विक्या पैसे घेऊन फरार झाला, हे खरं आहे का नाही? पळून नाही गेलाय तो. गायब झाला नाही तसं नाही, त्याचा फोन लागत नाही. म्हणजे तेच ते. देईल हो. तुम्हाला कोणी सांगितलं? अख्ख्या गावात बोंबा बोंब झालेली आहे. विक्या फरार झाला. मला वाटलं पैसे देऊन फरार झाला, आता पैसे घेऊन फरार झाला हे मला आत्ता कळतंय. आणि काय हो? सकाळी साजऱ्याच्या खिशातून पैसे काढले तुम्ही? मी काहीच नाही बोलली. मलाच आत्ता कळतंय. काय हो? कशाला लपोछपी करायला लागली? हे बघा, तुम्ही असं गप बसताना त्याला काय पाठीशी घालताना तुमची फूस आहे म्हणून त्याच्या डोक्यातून अकॅडमीचा खोल जात नाहीये. अहो नाही हो, स्वप्न आहे ना ते त्याचं. काय चुलीत घाला ते स्वप्न? आणि बघा, त्याच्या स्वप्नापायी त्या बिचारीचं लग्न मोडलं ना तर काय भावात पडणार आहे आपल्याला कळतंय का? जावई बापू, थोडं चहा घेणार का? कशाचा चहा घेत आहे? हे बघा, पप्पांचा आला ना फोन आता. ते ना वेळेचे एकदम पक्के आहेत, त्यांना असलं काही खपतच नाही. आता काय बोलू मी, सांगा तुम्ही. त्या माझ्याकडं, मी बोलते. घ्या. नाही, राहू द्यात. हॅलो पप्पा. अहो नाही ना दिले पैसे आता. हा ठीक आहे, निघतो मी. निघतो. नाही नाही जावई बापू, थांबा ना, येतील पैसे येतील. अहो काही येत नाहीत तुमचे पैसे, मी निघतो. मी प्लीज प्लीज 10 मिनिटं थांबा ना. 10 मिनिटं. पैसे येतातच आहेत, थांबा ना. म्हणतेस का ग तू? मग अशी म्हटलीस 5 मिनिटं थांबा, आता म्हणते 10 मिनिटं थांबा. अख्खा दिवसभर काय मी घड्याळ बघत बसू का? तू गिफ्ट दिलेलं. जाऊ दे, येतो मी. जावई बापू, असं नका करू. पोरीच्या हाताला मेहंदी लागलीये. अहो सासूबाई, तुम्हाला मेहंदीची किंमत असते ना तर आतापर्यंत दिली असते ना तुम्ही पैसे. जाऊ देत, आता पप्पा म्हणतील ना तसंच होईल सगळं. द्या आता, लग्नाच्या आदल्या रात्री तरी द्या पैसे. जाऊ देत, समजावतो मी पप्पांना. आता रागवतील माझ्यावरच ते, तर काय करायचं? आणि तुम्ही 2 लाख रुपये देतो सांगून फक्त 50,000 रुपयेच दिलेत. हे काही बरोबर केलं नाही तुम्ही. बापू, अगदी की तू दिले काय मी दिले काय एकच आहे. यांच्याकडे ठेवायला दिले होते का पैसे? हो पण माफ करा सज्जनराव. नाही म्हणजे यांची काही चुकी नाही, माझ्याकडनंच उशीर झाला, माफ करा. पप्पांचा फोन. हॅलो पप्पा. मिळाले पैसे.
हा ना, हा मोजून घेतलेत. हा येतो ना आता, आलोच. सॉरी हा हे अहो बॉडी बिल्डर पैसे मिळाले ना, मग झालं गेलं, गंगेला मिळालं.